उत्तर द्याल का? छत्रपती शिवप्रभू सांगतात 16व्या वर्षी, आऊसाहेब आपण मला सांगितले याला देहदंड द्या, रामाने रावणाशी जो व्यवहार केला तो करा, पण मी जर याला मारलं असतं ना तर याच्या सोबत यांनी केलेलं पाप सुद्धा जग विसरून गेलं असतं. आज इच्छा असताना सुद्धा हा पाटील जगू शकत नाही, इच्छा असताना मरू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत या पाटलाचा तुटलेले हात आणि तुटलेले पाय जगाला दिसत राहतील ना, तोपर्यंत आपल्याच समाजातल्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना या पाटलाचे तुटलेले हात आणि तुटलेले पाय सांगत राहतील, खबरदार आपल्या माता भगिनींकडे असं वाईट नजरेने पाहाल तर तुमची ही अवस्था करणारा शिवाचा अंश जन्माला आला. या देशामध्ये वेदशाळेतला वेद, देवळातला देव, स्त्रीचा शील, तरुणांचा पराक्रम आणि वृद्धांचं जीवन सगळं सुरक्षित राहावं याकरता आम्ही स्वराज्याचा घट घातला ना. म्हणून देहाचा चौरंग केला पाटलाचा. पाटील गयावया वाचवा वाचवा आरडाओरडा करत होता. जिजामातोश्रींच्या डोळ्यातनं पाणी पाहिलं आणि राजे सांगतात, आऊसाहेब द्रौपदीचा एक अश्रू कौरवांच्या सभेत पडला, कौरवांचा निर्वंश झाला. सीतेचा एक अश्रू रावणाच्या दरबारात पडला, रावणाचा निर्वंश झाला. आपल्या अश्रूंची किंमत मोजण्याची ताकद या महाराष्ट्राच्या भाग्यात नाही, नशिबात नाही. महाराष्ट्राकडे ती ताकद नाही. आपण रडू नका आऊसाहेब. आणि यावेळी प्रेमाने घट्ट कवटाळलं आपल्या बाळाला आऊसाहेबांनी आणि नमस्कार केला. छत्रपती शिवप्रभूंनी आईच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि डोळ्यातनं वाहणारे अश्रू राजांच्या मस्तकावर आयुष्यातला पहिला अभिषेक करत होते. पहिला अभिषेक झाला आणि सुंदर देव, देश आणि धर्मासाठीच हा देह खर्च कर अशी शिकवण आऊसाहेब छत्रपतींना देतात. मला असं वाटतं की संतांनी, सत्पुरुषांनी, वीरांनी हा महाराष्ट्र जपला, वाढवला. आमचा वारकरी संप्रदाय, अनेक मोठ्या महंतम संतांनी हा संप्रदाय टिकवला. आमचं काम हेच आहे की आता देवदेश धर्माचा गौरव करावा, संस्कृतीचं संवर्धन, रक्षण करावं, आपापल्या पातळीवर धर्माचं शिक्षण घराघरामध्ये द्यावं. मी काय करू शकतो माझ्या पातळीवर याचा विचार प्रत्येकाने करावा. मग तुकोबाराय सुद्धा म्हणतात, सत्ताधीश परमात्मा तो आहे, सकल सत्ता त्याचे हाती, माझी कीव काकुळती वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिले अहंता मग कोठे, झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेने हलतं, आणि तिथे कोण, सगळा मीपणा बाजूला ठेवावा. आणि महाराज म्हणतात की आमची काही तक्रार नाही देवा, तू ठेवशील तसं आम्ही राहायला तयार आहे. शेवटचं Hare Rama